जीबी सिंड्रोम किंवा गियाबार सिंड्रोम च्या बद्दल भरपूर काही बोललं जातंय आणि भरपूर ठिकाणी एक भीती निर्माण झालेली आहे की गियाबारी सिंड्रोम जीबी सिंड्रोम म्हणजे कोविड सारखं तर नाही होणार ना, ह्या केसेस वाढणार नाहीत ना, असं सगळ्यांना भीतीदायक वातावरण निर्माण झालंय. मी डॉक्टर मतीन परकार तुम्हाला आज माहिती देतो जीबी सिंड्रोम बद्दल. जीबी सिंड्रोम नक्की होतो कसा? ऍक्च्युली काय होतं की कॅम्पेलोबॅक्टेरियम जेजुनी जो बॅक्टेरिया असतो तो आपल्या शरीरात गेल्यावर आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि ती रोगप्रतिकारक शक्ती त्या बॅक्टेरियाला मारायला जाते. आता होतं काय की त्या बॅक्टेरियाला मारताना तो बॅक्टेरिया सारख्याच आपल्या नसा ज्या असतात सेम दिसतात, त्यामुळे चुकून त्या नसांना मारलं जातं आणि त्याच्यामुळेच हा पॅरालिसिस डेव्हलप होतो. आणि ह्यालाच म्हणतात मॉलिक्युलर मिमिक्री. म्हणजे बॅक्टेरियाला मारण्याऐवजी आपलंच शरीर आपल्याच नसांना मारतं आणि ते एक भीतीदायक स्थिती निर्माण होते आणि म्हणूनच पॅरालिसिस डेव्हलप होतो आणि माणसाला जर रेस्पिरेटरी मसल्स इन्व्हॉल्व्ह झाले तर व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. जीबी सिंड्रोमच्या 100पेक्षा जास्त केसेस पुण्यामध्ये सापडल्या. काही पेशंटला व्हेंटिलेटर लागला आणि एक डेथही झाली. म्हणून सगळीकडे हा एक काळजीचा विषय झालेला आहे. परंतु घाबरून जाऊ नका. पिण्याचं पाणी उकळून प्या, भाज्या आणि फळं व्यवस्थित धुवून खा, बाहेरचं जेवण सध्या अवॉइड करा, चिकन किंवा पोल्ट्री रिलेटेड सगळ्या गोष्टी अवॉइड करा. आणि एवढी दक्षता बाळगूनही जर कोणाला इन्फेक्शन होतंय तर घाबरून जाऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनला दाखवून घ्या. त्यांच्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनी मॅक्सिमम केसेस नक्कीच बऱ्या होतात.